पिंपरी चिंचवड शहरात जी इमारत कोसळली त्याखाली जे 8 कर्मचारी दबलेले आहेत त्यांना काढण्यासाठी मागील 24 तासांपेक्षा अधिक वेळ झालाय. बचाव कार्य सुरू आहे. मात्र तिथपर्यंत पोहोचण्याचा एकही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आता प्रशासनाने वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि ती संपूर्ण इमारतच आता पाडावी लागते का अशा पद्धतीच्या जे कार्य आहे ते सुरू आहे. नेमकी कशा पद्धतीनं या सगळ्या 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय जाणून घेऊ. आपल्यासोबत किरण गायकवाड सर आहेत. सर, खरं तर 24 तासापेक्षा अधिक काळ झालाय. आता मात्र इमारत तोडावी लागणार आहे का? आत्ताची परिस्थिती सिच्युएशन काय आहे आणि कशामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय? सध्या इमारतीच्या आजूबाजूला असलेला जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे आणि इमारतीचा जो भाग जे बचाव कार्य करण्यासाठी जवान आतमध्ये जातील त्यांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे, त्या भागाला थोडंसं दूर सारून आतमध्ये सुरक्षित प्रवेश करण्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी सर्व मशिनरींचा वापर करून तशी व्यवस्था केली जाते आहे. तीनही दल, चारही दल जे आहे, पोलीस दल, अग्निशमन दल, सैन्य दल आणि NDRF यांचं संयुक्त प्लॅनिंग करून आतमध्ये प्रवेशासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचं आता काम चालू आहे. एकंदरीत नेमका अडथळा काय येत होता आणि तो अडथळा दूर केला का जाऊ शकत नाही? आतमध्ये जे नागरिक अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग नव्हता आणि कचऱ्याचं पण प्रमाण आतमध्ये होतं आणि इमारत देखील असुरक्षित आहे सध्या, कारण ती दुर्घटनाग्रस्त झालेली आहे. त्यामुळे योग्य जागा, सुरक्षित जागा आतमध्ये जाण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न या दलाकडून सुरू आहे आणि जशी ती जागा होईल तसं आतमध्ये अडकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्यात येईल. काय प्रतिसाद मिळतोय का आतमध्ये जे अडकलेले आहेत आणि काही संपर्क होतोय काय प्रयत्न चालले? आतमध्ये जे व्यक्ती अडकलेले आहेत त्यातले 2 व्यक्ती लोकेट झालेले आहेत, परंतु उर्वरित 6 लोक अजून लोकेट झालेले नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच आणि त्या नेमक्या कोणत्या अवस्थेत आहेत हे शोधण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण केली जाते आहे. त्यामुळे आपण बघतोय की आता जे शोध कार्य आहे, बचाव कार्य आहे, त्याला गती आलेली दिसते आहे. खरं तर त्या व्यक्तींपर्यंत जे खालच्या मजल्यावर आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आपण बघतोय आता हे दृश्यांमध्ये की कशा पद्धतीनं आता ह्या सगळ्या JCBच्या साह्याने किंवा एकंदरीत जे सगळे वेगवेगळ्या मशीन्स आहेत त्याच्या साह्याने ही इमारतीचा जो भाग झुकलेला आहे, जेणेकरून या इमारतीच्या आत जर कोणी प्रवेश केला तर त्यांच्या अंगावर उरलेला इमारतीचा हा ढाचा, जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे ती पडू नये यासाठी म्हणून आता इमारतीचा हा भाग पाडला जाईल आणि त्यानंतर त्या जे व्यक्ती अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आधीच 24 तासांपेक्षा अधिक काळ झालेला असताना आता ही इमारत तोडून त्याच्यानंतर सुरक्षित मार्ग तयार करून या अडकलेल्या व्यक्तीपर्यंत जाण्याचा प्रयत्न बचाव दलाकडनं केला जातोय आणि त्यामुळं अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी किती वेळ लागेल या संदर्भात अद्यापही काही माहिती मिळत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.